let's go to question number 6. Using your own ideas, frame at least 3 sentences that show future action or state. ठीक आहे, आता 3 sentences आपण करंट ऍक्शन मध्ये बघितले. नाउ दिस यू नीड टू राईट इन फ्युचर. फ्युचर मध्ये काय होईल त्याच्या संदर्भात. ओके, हुल म्हणजे आता हु विल इथे अपॉस्ट्रफी टाकलाय आणि डबल एल लावला म्हणजे हुल झाला. हुलचा हुल झाला. who want to follow me म्हणजे who wants to go with me or who wants to follow me, ते अर्थ होता. ठीक आहे, दिस इज अ फ्युचर म्हणजे फ्युचर मध्ये तू विचारतो किंवा विचारताय. वेन आय एम ऑल ग्रोन अप म्हणजे हे फ्युचर मध्ये होणार जेव्हा मी पूर्ण मोठं होणार. who wants to come with me, ओके, दिस इज फ्युचर ऍक्शन. यू आर आस्किंग की तेव्हा मी जेव्हा जाणार तेव्हा माझ्या बरोबर कोण येणार इन फ्युचर. ओके, next, when will I go on the mountain for a trip? When will I go? This is in future. When will we go next time for shopping? Okay, so these are all future actions. Question number 7. So friends, this is a homework for you. Discuss the following and write summary of your discussion in the form of bullet points. Okay. आता इथे स्पेशली नोट दिलाय तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, अलाउ स्टुडंट्स टू राईट ऑन देअर ओन इन ऍक्टिव्हिटी 7. ठीक आहे, हे तुम्हाला स्वतःच लिहायचंय. हिअर दे आर कॉन्फिडन्स अँड एक्सप्रेशन आर मोर इम्पॉर्टंट देन ग्रॅमॅटिक ॲक्युरेसी. आता हे आहे ना, हे क्वेश्चन तुम्ही आन्सर लिहू शकता आणि कमेंट बॉक्स मध्ये टाका, नक्की टाका, सो दॅट आय विल बी एबल टू रीड इट आणि मला समजेल की तुम्ही कोणत्या लेवल मध्ये आहात, तुम्हाला किती हेल्प हवी आहे, अँड आय विल हेल्प यू अकॉर्डिंगली. मी तसे व्हिडिओज बनवत जाईल. सो युअर एंगेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न. ठीक आहे, मी जे व्हिडिओज बनवते आहे मी तुमच्यासाठी बनवते आहे, अँड दिस इज माय रिक्वेस्ट टू यू की यू सबस्क्राईब टू अ चॅनल अँड यू फॉलो. जे बेल आयकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा, सो दॅट यू विल गेट टू नो जेव्हा मी नवीन चॅप्टर टाकेल तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशन जाईल अँड यू कॅन रीड इट फ्रॉम युअर. अँड आय एम पुटिंग माय ऑल एफर्ट्स, मी सर्व एफर्ट्स टाकते आहे की तुमच्यापर्यंत एकदम इझी मॅनर मध्ये मी हे कन्वे करू शकेन की तुम्हाला समजेल आणि तुम्ही बेटर ग्रास्प करू शकता इंग्लिश आणि चांगल्यापैकी उत्तरं देऊ शकता. ओके, हाऊ आर सर्टेन आयडिया कस्टम नॉलेज पास ऑन फ्रॉम वन जनरेशन टू अदर. आता हा क्वेश्चन मी एक्सप्लेन करते, तुम्हाला हे पण एक्सप्लेन करते, तुम्ही काय लिहू शकता. हाऊ सर्टेन आयडियाज कस्टम व नॉलेज जे आता चालू आहे किंवा आपले जे वाढवडील करायचे तसे कोणते कस्टम्स आहेत तुमच्या घरात किंवा तुमच्या अवतीभोवती जे तुम्ही आता सुद्धा फॉलो करता. ठीक आहे, आणि ते तुम्ही नेक्स्ट जनरेशनला सुद्धा द्याल. फॉर एक्झाम्पल की आपले वाडवडील लवकर उठायचे, ठीक आहे, देवाची पूजा करायचे, भक्ती करायचे, खरं बोलायचे, ठीक आहे, मन शुद्ध ठेवायचे, मेडिटेशन करायचे, एक्सरसाइज करायचे. तर हे सगळे कस्टम्स आहे किंवा एखादं काहीतरी सण असेल तेव्हा आपल्या घरात गोड बनतं, आपण पूर्ण ऍटमॉस्फिअर चांगलं असतं. तर ते सगळे ट्रेडिशन्स आहेत आपले जे आपण आपल्या नेक्स्ट जनरेशनला पास ऑन करणार. सो यू कॅन राईट हिअर. ओके, नेक्स्ट, is it necessary for children to follow the footsteps of their forefather? If yes, why? Why is it sometimes necessary to change the old ways? ठीक आहे, आता 3 questions विचारले इकडे. Is it necessary for children to follow the footsteps of their forefathers? Forefathers म्हणजे आपले वाडवडील. ठीक आहे, तर तुम्हाला काय वाटतं, हे तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, जर तुम्हाला वाटतं की आपण आपल्या जे वाडवडिलांनी आपल्या परंपरा बनवल्या आहेत, कस्टम्स बनवले आहेत, जे आपल्याला त्यांच्याकडून विचार येत आहेत, ते फॉलो करणं गरजेचं आहे का? जर आहे तर का? ठीक आहे, तुम्हाला त्याच्यातून काय बेनिफिट होतं. ओके, आणि असे पण ट्रेडिशन्स आहेत आपल्या इथे जे ब्रेक करायला गरजेचे आहे. फॉर एक्झाम्पल जातीभाव, ठीक आहे, रंगभेद आपण जे करतो किंवा जे ओल्ड ट्रेडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये मुलींना कमी लेखतात किंवा जे डौरी सिस्टम आहे किंवा जे बालविवाह आहे, खूप खूप असे ट्रेडिशन्स आहे, कस्टम्स आहे जे अननेसेसरी आहे बट स्टील आपण फॉलो करतो. की माझी आजी करत होती म्हणून माझ्या आईने केलं, माझी आईने केलं म्हणून मी करते. ठीक आहे, सो यू आर द फ्युचर जनरेशन आणि तुम्हाला हे कळायला हवं की व्हॉट वी आर डुईंग इज दॅट नेसेसरी, की हे करायला हवं की यू शुड स्टॉप.
कारण तुम्ही जे करणार ते तुमची मुलं फॉलो करणार. सो इफ यू स्टॉप इट नाव, तर ते पुढच्या जनरेशन कडे जाणारच नाही. इफ इट इज रॉंग, तर स्टॉप इट नाव. सो यू कॅन राईट युअर आन्सर ओव्हर हिअर. अँड प्लीज फ्रेंड्स, कमेंट सेक्शन मध्ये हा आन्सर टाका. लेट्स डिस्कस इट ओव्हर इट. ओके, वन टू वन डिस्कशन करूया. ओके, सो आय होप you got the question number 7. So, okay, friends. So, let's go to question number 8. Do you have a role model? What qualities do you appreciate in your role model? आता रोल मॉडेल म्हणजे काय, ज्याला आपण फॉलो करतो. ओके, सो यू कॅन हॅव एनी वन एज युअर रोल मॉडेल. ते ऍक्टर असू शकतात, किंवा स्पोर्ट्स पर्सन असू शकतात, किंवा आपले आई वडील असू शकतात, किंवा आपले फ्रेंड्स असू शकतात, टीचर्स असू शकतात. इट कॅन बी एनी वन. ओके, तर मी हा आन्सर माझ्यासाठी दिला आहे. येस, आय हॅव माय mother as my role model. All the years I have been with her, she is the most hardworking, caring, disciplined person in my life. There is no single day when she is tired to do her work or to take care of me. Okay? Even when she is not well, she tries to put the same efforts for our family. She provides me help and confidence, guidance, and helps me come up in every situation in life. Okay? तर तिचे क्वालिटीज लिहा, रोल मॉडेल लिहा, आणि रोल मॉडेलचे क्वालिटीज लिहा. सो यू कॅन राईट दिस आन्सर इन युअर ओन वर्ड्स. नेक्स्ट क्वेश्चन, 9th वन. थिंक ऑफ अ ओकेशन. ओकेशन म्हणजे मोमेंट किंवा काहीतरी इव्हेंट किंवा फंक्शन when you did not like the decision or action of your family members but realized later on that they were right. राईट अबाउट 5 to 8 सेंटेन्सेस. ठीक आहे, असा कोणता वेळ होता जेव्हा तुम्हाला तुमच्या घरात जे घडलं तेव्हा त्यांचा डिसिजन आवडला नाही. अँड यू कॅन राईट इट. की त्याच्यानंतर तुम्हाला काय बेनिफिट झालं. फॉर एक्झाम्पल, की तुम्ही एखाद्या घरात राहत होता आणि तिथून शिफ्ट केलं तुम्ही. ठीक आहे, तुमचं फ्रेंड झालेले, तुमचं स्कूल होतं, बट देन यू शिफ्टेड. तर तुम्हाला ते आवडलं नाही डिसिजन, की अरे मम्मी पप्पांनी माझं ऐकलं नाही, मला तिथे राहायचं होतं, माझं सगळं होतं. बट देन लेटर ऑन जेव्हा तुम्ही इथे राहायला आला तेव्हा तुम्ही इथे रिअलाइज केलात की अरे इथे तर अजून चांगलं आहे, स्कूल सुद्धा चांगलं आहे, माणसं सुद्धा चांगले आहे, आपली जी लोकॅलिटी आहे जिथे आपण राहतो ते परिसर सुद्धा चांगला आहे. ओके, सो इन दिस वे यू कॅन राईट की तुम्हाला काय आवडलं नाही, बट देन यू रिअलाइज की अरे हे तर खूप चांगलं झालं की हा डिसिजन माझ्या मोठ्यांनी घेतला. ओके, so thank you friends, thank you for being till the end of the video, and I hope की तुम्हाला माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल. काहीही डाउट्स असतील प्लीज कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, and I will get back to you. Thank you.